नमस्कार मित्रांनो, मी गणेश लाड स्वागत करतो आपल्या भाग 2 मध्ये आरटीआय कायदा च्या महाराष्ट्र राज्य आणि वसई विरारच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या उदासीनता बाबतच्या विषयाशी निगडीत हा माझ्या आजच्या व्हिडिओ भाग 2 मध्ये आपलं मी स्वागत करत आहे। आपण मागच्या वेळी खरं तर व्हिडिओ मोठे असल्याने आणि विषय खूप सविस्तररित्या मांडायचा असल्यामुळे शॉर्टकट काही सांगू शकत नाही। काही पुरावे आहेत ते तुमच्या समक्ष येणं खूप गरजेचं आहे, म्हणून थोडं जास्त वेळ घेतला आहे व्हिडिओमध्ये। म्हणून पार्ट 1 पार्ट 2 करतो। अजून किती भाग बनतील मला कल्पना नाही। तर आता भाग 1 मध्ये आपण पाहिलं की दिनांक 27 ऑगस्ट 2025 ची बातमी होती लोकमतच्या पेपरला। एका पत्रकाराला सकाळी दुसऱ्याला दुपारी बोलवले आणि प्रकरण निकाली काढले आणि त्यावर राज्य माहिती आयुक्त सांगतात की मी सध्या मुंबई बाहेर आहे, नेमकं काय प्रकरण आहे हे मला तपासावे लागेल, कागदपत्रे पाहावे लागतील, त्यानंतर नेमकं काय प्रकार आहे हे माझ्या लक्षात येईल। ज्या व्यक्तीने अन्याय झाल्याची तक्रार केली आहे त्याची पुन्हा सुनावणी घेता येते। मग असे तुम्ही राज्याचे मुख्य माहिती आयुक्त, माझं आयोगाला एक विनंती आहे, जर तुम्ही एक प्रश्नच म्हणा, विनंती पण कशाला, प्रश्नच म्हणा, कारण तो आमचा अधिकार आहे भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला विचारण्याचा। आज 18 ऑगस्ट 2025 रोजी आरटीआयच्या सराईतांचा खेळ आता खल्लास, ही अशी लोकमतला बातमी येते आणि त्याच्यामध्ये असं सांगतात तुम्ही की बाबा काही लोक आरटीआय कायद्याचा वापर करतात, काही ठराविक लोक 4 ते 5 हजार अपील पडलेली आहे। मी राज्याचा मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणून मी गंभीर दखल घेतली आणि त्याला सर्व राज्य माहिती आयोगाने मला प्रतिसाद दिलेला आहे। मग तुमची ज्या वेळेला स्टँडिंग कमिटीची ज्या वेळेला मीटिंग लागते, सर्व तुम्ही राज्याचे हेड म्हणून तुम्ही असे आदेश का नाही देत? तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या निर्देशाचे पालन का नाही करत? मुख्य राज्य माहिती आयुक्तांचं स्वतःच 2019 परिपत्रक आहे की मोगम स्वरूपात आदेश देण्यात येऊ नये। मग त्या पद्धतीने तुम्ही स्वतः आदेश कसे काय देतात? ह्याच्यावर तुम्ही मुख्य माहिती आयुक्त म्हणून विचारणा नाही करू शकत का इतर राज्य माहिती आयुक्तांना? तुम्हाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे, तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्याची ऑथॉरिटी आहे, तुम्हाला बीएनएस कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे। मग एवढे सर्व असताना एक पलवाट कशाला? आणि आताच्या 2025च्या मुंबई हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अर्धन्यायिक कारवाई ही त्या पद्धतीने झालीच पाहिजे। आणि एक मी जजमेंट पाहिली होती सुप्रीम कोर्टाची किंवा मुंबई हायकोर्टाची, मला आठवत नाही, पण ती जजमेंट आहे की राज्य माहिती आयोगाला तारीख पे तारीख देण्याचा अधिकार नाही। तुमचं काम आहे अर्धन्यायिक पद्धतीने जे काही कायद्याच्या तरतुदी चौकटीत येतं, जर चुकीचं असेल तर त्याला कायद्याच्या चौकटीप्रमाणे शिक्षा करा, तुमच्या मनानुसार नाही। त्याला 5,000 दंड, 1,000 रुपये दंड हे असं चालणार नाही। जे सेक्शन 20 मध्ये तरतूद आहे तशा रीत्या त्याला 25,000 रुपये शास्ती लागलीच पाहिजे। त्या कायद्याचा वापर करा। आणि हे आरटीआय कार्यकर्त्यांनी मागणी करा। तुम्ही शास्तीची मागणी करता, शास्तीमध्ये सेक्शन 18चा आधार घेतला जातो राज्य माहिती आयुक्तांकडून। तुम्ही तिथे म्हणा, तुमच्या लेखी जे पेड करतात, तुम्ही राज्य माहिती आयोगाकडे लेखी म्हणणे दाखल करतात। बरेच आरटीआय कार्यकर्ते राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल करताना नुसतं अपील दाखल केला जातो, लेखी म्हणणे दाखल केले जात नाही।
आणि त्यामुळे आयोग मुळात नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क मांडायचे कसे हेच माहिती नसतात. आयोगाला ते खोडत्यावर उडून द्यायचे असतात, म्हणून ते त्यानुसार आदेश देतच नाही. ते सरळ सेक्शन 18 प्रमाणे ह्याच्यावर सेक्शन 20चा वापर करा ना, आहे ना तरतूद तुम्हाला. $25,000चा दंड लावा. अशा रीत्या तरतूद असतानाही सुद्धा त्याचा वापर करण्यात जात नाही राज्य माहिती आयोगाकडून. ही खूप खंत व्यक्त करणारी बाब आहे, एक RTI कार्यकर्ता म्हणून मी सांगतो. बरं, आता हा भाग राहिला बाजूला. आता मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं महाराष्ट्र राज्याने वसविला. आता महाराष्ट्र राज्याचा पाठ मी तुम्हाला सांगितला, अजून पाठ साधणं तुम्हाला बाकी आहे. ही बातमी राज्य माहिती आयुक्तांची आली लोकमत पेपरला. राहुल पांडे साहेबांनी सांगितलं की सराईत RTI कायद्याचा खेळ समाप्त. आता त्याच्यानंतर 27 ऑगस्ट 2025ला ही राज्य माहिती आयुक्तांचीच बातमी आली पेपरात. ती एका पक्षकाराला दुसरा नाही, आणि दुसऱ्या पक्षकाराला वेगळा नाही, त्याची सुनावणीच घेतली नाही. हे कितपत योग्य? असा न्याय निवाडा होतो ना राज्य माहिती आयुक्तांकडे. बरं, हे जाऊन दे. ही महासागर पेपरची ही वसई तालुक्याची बातमी आहे, मी नाही बोलत आहे, महासागर वृत्तपत्र बोलतात आहे की 21 मार्च 2025ला वसई तहसीलदार यांना माहिती अधिकार कक्षेतून वगळले. माहिती अधिकाऱ्याच्या नवीन फलकावरून वादविवाद. मागील काही वर्षापासून वसई तहसीलदार कार्यालयातील काही अधिकारी व अपीलीय अधिकारी यांच्याबाबत संभ्रम दूर करण्यासाठी माहिती अधिकार फरक लावण्यासाठी मागणी करण्यात आली होती. बहुचर्चित व प्रलंबित असलेली या मागणीची पूर्तता आता करण्यात आली असली तरी या फलकाचे दस्तूर खुद्द तहसीलदारांना अपील अधिकाऱ्याच्या पदावरून दूर केल्याचे स्पष्ट होत आहे. माहिती अधिकाऱ्याच्या कक्षेतून तहसीलदारांना डावलल्यामुळे अनेक चर्चांना उद्दाम आले आहे. याबरोबरच माहिती अधिकाऱ्याच्या नेमून दिलेल्या परिपत्रके नियमांना तिलांजली म्हणजे श्रद्धांजली स्पष्ट होत आहे. ही पत्रकारिता भाषा झाली तिलांजली म्हणजे अर्थात श्रद्धांजली. कोण करताय? खुद्द आमचे वसईचे तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी. कोणी अधिकार दिला? कसं तुम्ही वगळलं? ही 21 मार्च 2025 ची बातमी आहे. त्यानंतर मी दिनांक 23/7/2025 रोजी गेलो. प्रत्यक्ष जागेवर जाऊन फोटो काढले. त्यावेळेला माझ्यासोबत दैनिक वसई विकासचे स्थानिक लेवलचे दैनिक वसई विकासचे संपादक विजयजी शेतले साहेब, साप्ताहिक पेपरचे जनित एक्सप्रेसचे मच्छिंद्र चव्हाण हे तिथे उपस्थित होते. ज्यावेळेला मी फोटो काढत असताना त्यांनी मला विचारलं फोटो का काढतात तुम्ही? तर मी सांगितलं की ही जी बोर्ड जे लावलेलं आहे आणि हे जे पदनिर्देशित केलेले आहे जनमाहिती अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी संबंधित शाखा, प्रथम अपीली अधिकारी, नायब तहसीलदार संबंधित शाखा, द्वितीय अपील अधिकारी थेट राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ. आता मला सांगा हे कुठच्या बेसवर दिलं तुम्ही? दैनिक महासागर पेपरमध्ये बातमी येत आहे की माहिती अधिकारच्या नेमून दिलेल्या परिपत्रके नियमांना तिलांजली. बरोबर, म्हणजे हायकोर्टाची काही जजमेंट असतील, शासनाने काय याबाबतीत यांना काय निर्देश दिले असतील महसूल विभागाने सर्वांना, आणि कायद्यात तरतूद असतील माहिती अधिकाऱ्यामध्ये. आता यावर कायदा काय सांगतो? स्वतः राज्य माहिती आयुक्त जुने, हे आत्ताचे नाही, हे आत्ताचे बागड बिरले सर्व चोर. मी माझ्या पहिल्या भागामध्ये बोललो, आत्ताही सुद्धा बोलतोय. काही तसे नाहीये, पण कायद्याचा वापर करावा ही आमची
माफक एक भारतीय नागरिक म्हणून प्रामाणिकपणे तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. माननीय सर्व राज्याचे जेवढे मुख्य माहिती आयोग आहे त्याचे आयुक्त आहेत प्रत्येक खंडपीठाचे, आणि आमचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे साहेब यांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की आपल्या राज्यामध्ये हे असं चालू आहे कायद्याची विटंबना करण्याचं काम. आता यावर मी तुम्हाला सांगू इच्छितो, 20/1/2012 कुठल्या खंडपीठाची? अमरावती खंडपीठाची जजमेंट आहे. महाराष्ट्र राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाची जजमेंट आहे. ही जजमेंट मी माझे मित्र जे आरटीआय कार्यकर्ते नाशिक विभागाचे आहे आणि अनेक माझे असे चांगले चांगले मित्र आहे, सहकारी आमचे मित्र प्रकाश उगडे सर, तेही स्वतः माहिती अधिकार कार्यकर्ते आहे. विठ्ठोबा ज्ञान साहेब हेही सुद्धा माहिती अधिकार चांगले कार्यकर्ते आहे. त्यांच्या वरिष्ठ ज्येष्ठ आमचे कमलाकर शहनाई सर, राव सर, आमचे स्वप्नील सर, ह्या ते स्वतः ॲडव्होकेट आहे, ह्यांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन भेटतं आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही आज सर्व हे एकमेकांना माहिती शेअर करत असतो. कारण आमचा उद्दिष्ट हे आहे की आम्हाला हा कायदा जिवंत हवा आहे. हा कायदा मेलेला आम्ही खपून घेणार नाही. माननीय राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांची जजमेंट आहे. ह्या जजमेंटमध्ये त्यांनी 20/1/2012 हे ऍक्च्युली आधी आदेश मुळात पारित झाला 28/11/2011 काय सिस्टम आहे काय समजत नाही, पण असो आपण गृहीत धरू, आदेश पारितच दिनांक धरू. 28/11/2011 अर्जदार तथा अपील करता हे हजर आहे. आता इथे कोण आहे? अर्जदार सुषमा तुकाराम सकाटे त्यावेळेचे, आणि विरुद्ध प्रथम अपील अधिकारी तथा निरीक्षक अधिकारी तहसील कार्यालय आणि माहिती अधिकारी अव्वल कारकून पुरवठा विभाग. आता आमच्या वसई तहसीलदार मध्ये पण सुद्धा असंच आहे, म्हणजे पुरवठा विभागाला निरीक्षक ठेवलेला आहे प्रथम अपील अधिकारी आणि अव्वल कारकून हा माहिती अधिकारी. हा चला म्हणजे ही बाब आणि ही बाब ही मिळती जुलती आहे. आता यावर आयोगाने काय ताशोरे ओढले ते बघा. हा निरीक्षक अधिकारी दिसून येत नाही. आता येते आयोगात बघा. आयोगाने हे जे माहिती अधिकारी जे दिलेले किंवा प्रथम अपील अधिकारी त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला व्यक्तिवाद मी त्यांचा वाचून दाखवतो होतो. निर्णय अर्जदार तथा अपीले करता हे हजर आहेत. प्रथम अपील अधिकारी तथा निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय पुसद तर्फे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय पुसद श्री DG बोरकर हे हजर आहेत. PK भगत माहिती अधिकारी तथा अव्वल कारकून पुरवठा विभाग तहसील कार्यालय हे हजर आहेत. अर्जदार अपीलार्थी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 29/11/2010 रोजी माहिती अधिकार अर्ज तहसील कार्यालय पुसद यांच्याकडे अर्ज करून माहिती मागितली होती. प्रथम अपील अधिकारी तथा निरीक्षक अधिकारी तहसील कार्यालय यांनी 21/2/2011 रोजी असे आदेश पारित केले की माहिती अधिकारी यांच्या प्राप्त खुलासा माहिती असता अपीलार्थी माहिती पुरवली गेलेली नाही असे दिसून येते. माहितीचा अधिकार 7/4 नुसार अर्जदाराला माहितीचा अधिकार अधिनियमाचे कलम 7/4 नुसार अर्जदाराला 4 आठवड्याच्या आत माहिती पुरवण्याची कारवाई करावी असे आदेश पारित केले आहे. अर्जदाराला माहिती पुरवली नाही ही बाब अपीलीय अधिकारी यांनी मान्य केलेली आहे. प्रथम अपीलात आदेश देऊनही सुद्धा अर्जदारात तथा अपीलाताला माहिती मिळाली नाही. त्यामुळे सदर प्रकरण तहसीलदार यांना या अधिनियमाचे कलम 19(8)(क)(2) नुसार माहिती अधिकारी म्हणून नेमण्यात येत आहे. कोण आहे? स्वतः तहसीलदार.
तहसीलदाराला माहिती अधिकार म्हणून नेमण्यात येत आहे. कोण बोलतंय? राज्य माहिती आयुक्त. का? त्यांना कायदा माहिती नाही. त्यांनी 19(8)(2) चे जे त्यांना अधिकार आहे, ज्युरिस्टिक्ट मध्ये त्यांच्या पॉवर आहे, त्यांनी पॉवर त्यांचा वापर केला. चुकलं काय? हेच आम्हाला राज्य माहिती आयोगाकडून अपेक्षित आहे. त्यांनी तहसीलदाराला थेट माहिती अधिकारी केलं की तुम्ही त्यांना आता माहिती पुरवा. आणि हेच सेक्शन 26 सांगतो पारदर्शकतेचा भाग माहिती अधिकारचा. ती सेक्शन 26 ची तरतूद ती मी तुम्हाला आता वाचून दाखवतो ह्या जजमेंट वाचल्यानंतर. अर्जदाराला पुरवावी, अन्यथा सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याला माहिती अधिकारी नेमण्यात येते ही बाब गैरकायदेशीर आहे. नायब तहसीलदार बघा, पुढे महत्वाची गोष्ट आहे. लिपिक वर्ग, मी पुन्हा वाचून दाखवतो तुमच्या माहितीसाठी. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याला माहिती अधिकारी नेमण्यात येते ही बाब गैरकायदेशीर आहे. नायब तहसीलदार यांना माहिती अधिकारी नेमावे असे आदेश वजा सूचना देण्यात येत आहे. कोण बोलतं? राज्य माहिती आयुक्त. 2011च्या जजमेंट आहे त्यांच्या. खरं तर बघायला पण 2012 धरून चालू काय हरकत नाही. त्यावेळेला ते सांगतात की नायब तहसीलदार हा जनमाहिती अधिकारी पाहिजे, इतर कोणीही तिथे बसून योग्य नाही. जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना असे आदेश देण्यात येत आहे की कारण माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीच्या प्रमाणे माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी ज्याला आपण बोलला जातो तो जिल्ह्याचा कलेक्टर आहे. आणि हे कलेक्टरचं काम असतं की जर तिथे कायदेशीर अंमलबजावणी होत नसेल तर त्याची अंमलबजावणी करून घेण्यास त्यांना भाग पाडण्याचा त्यांच्या मार्फत. जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना असे आदेश देण्यात येत आहे की त्यांनी सदर प्रकरणात जिल्ह्याचा आढावा देऊन त्या तहसील कार्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी यांना माहिती अधिकारी नेमले आहे, त्याऐवजी नायब तहसीलदार किंवा वर्ग 2 मधील अन्य अधिकारी यांना माहिती अधिकारी नेमावे. कारण या अधिकारामध्ये माहिती अधिकारी हा शब्द वापरलेला आहे. वर्ग 2 चा अधिकारी हा नायब तहसीलदार आहे. आणि नायब तहसीलदार प्रत्येक तहसील कार्यालयात असतो. जर तुम्हाला पारदर्शकता ठेवायची आहे, जर तुम्हाला कामाची लोकांपर्यंत माहिती ही पोचली पाहिजे, जर तुम्ही जनतेचे सेवक आहात, तुम्ही नोकर आहात, लोकसेवक आहात, तुमचं IPC आणि भारताच्या घटनेनुसार तुम्ही संविधानिक पदावर बसून जनतेचे नोकर म्हणून तुम्हाला सेवा करायची आहे जनतेची, अशी तुम्ही शपथ घेतात, मग तुम्हाला हे असं पालन करणं भाग आहे. अधिकारी असायला पाहिजे. आता इथे मजा बघा, माहिती अधिकारी वर्ग. आता ही झाली ही इथे जनमाहिती अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, संबंधित शाखा म्हणजे कोण? त्या विभागाचा कारकून. बरोबर की नाही? कारकूनच झाला ना त्या विभागाचा. मग तो कारकून आम्हाला माहिती देणार. एक लक्षात ठेवा, माहिती अधिकारच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये असे सांगितलेले आहे, मी वारंवार प्रत्येकाला सांगत असतो की कलम 2 ची व्याख्या माहिती अधिकार कायदा याच्यासाठी केलेला आहे की प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे व अधिकाऱ्याचे जास्तीत जास्त उत्तरदायित्व वाढविणे. जर
माहिती मागितल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा काही अपुरी माहिती दिल्यास जी कायद्याने बांधील आहे, ज्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अभिलेख जतन अधिनियम 2005 नुसार, गट्टेवारीच्या नियमानुसार, या सर्व तरतुदीनुसार, महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त अपीलनुसार, या सर्व कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने शासनाच्या GR नुसार त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ती जर अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही शिपायाला सांगणार का की याची अंमलबजावणी कर म्हणून? शिपाई त्याची अंमलबजावणी करणार की वरिष्ठ सांगणार, आदेश देणार लेखी की याची अंमलबजावणी करा म्हणून? हा प्रश्न निर्माण होतो. आज वसई तालुक्यामध्ये ही फक्त तहसीलदारची परिस्थिती नाहीये, ही पोलीस स्टेशनची पण परिस्थिती आहे, ही महानगरपालिकेची पण परिस्थिती आहे. त्याचेही सुद्धा मी पुरावे दिलेले, पत्र दिलेले आहे. म्हणून आज खास मी हा वेळात वेळ काढून तुमच्याशी व्हिडिओ बनवून आज सविस्तर चर्चा करायला बसतोय. आज सांगा, तहसीलदार स्वतः इथे ही GPS कॅमेऱ्याने काढलेले फोटो आहे, इथे ट्रॅकिंग आहे माझ्याकडे. ही दैनिक महासागरची बातमी आहे की एका कारकुनाला तुम्ही PIO म्हणून बसवतात आहे आणि नायब तहसीलदार जो PIO पाहिजे आणि तहसीलदार प्रथम अपिली अधिकारी पाहिजे. त्यावेळेचे राज्य माहिती आयुक्त, यांचं नाव काय, भास्कर पाटील, अमरावती खंडपीठाचे, हे काय मूर्ख होते का? त्यांना कायदा माहिती नव्हता का? त्यांनी तहसीलदारांना माहिती द्यायलाच भाग पाडले की तुम्ही आता त्यांना माहिती द्या. त्यांनी नायब तहसीलदाराला का नाही सांगितलं माहिती द्यायला? कारण सेक्शन 26 ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून मी आज तुमच्याकडे पुरावे सादर करतोय आणि यावरती जन आंदोलन उभा करावे. जसे निवडणूक आयुक्तांच्या आगेच आज सर्व राज्यामध्ये जन आंदोलन उभे केले जात आहे, तशी माझी सर्व RTI कार्यकर्त्यांना, वसई तालुक्याच्या सर्व RTI कार्यकर्त्यांना आज विनंती आहे, जर तुम्हाला खरोखर कायदा पाहिजे असेल तर आज जन आंदोलन उभे करा, रस्त्यावर उभे राहा, निश्चित व्यक्त करा, तर हे सुधारतील कुठेतरी. अपील निकाली निर्णय काढणे जी कार्यपद्धती असते, सेक्शन 26 मध्ये भाग 5 मध्ये त्यांना गाईडलाईन्स केलेले आहे. माहिती अधिकारी अधिनियमाखाली अपीलाचा निर्णय करणे हे अर्धनाईक काम आहे. म्हणून अपील प्राधिकरणाने केवळ नाही करून चालत नाही, तर तो करण्यात आला असल्याचे दिसून आले पाहिजे. हेच 2019 चे मुख्य राज्य माहिती आयुक्तांचे परिपत्रामध्ये हीच तरतूद केलेली आहे. हे करण्याच्या दृष्टीने अपील प्राधिकरणाने दिलेला आदेश हा निर्णयाचा असल्याने समर्थन करणारा शब्दांकित आदेश असला पाहिजे. जर अपीलीय अधिकारी अपीलावर निर्णय करताना शासकीय माहिती अधिकाऱ्याने जी माहिती पुरवली असेल त्यापेक्षा अधिक माहिती पुरवली पाहिजे अशा निष्कर्षावर परत आला असेल तर तो एकतर अपीलकर्त्यास अशी माहिती देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याला निर्देश देणार आदेश देईल किंवा 2 स्वतः अपील करायला माहिती देईल. आणि तशाच रीत्या माननीय 2012च्या जे आमचे भास्कर पाटील साहेब जे हे होते आपले अमरावती खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त, त्यांनी तसे आदेश दिले. म्हणजे याचा अर्थ की यांनी वसई तहसीलदारांनी माहिती अधिकार कायद्यांना श्रद्धांजली देऊन स्वतःचा मनमानी पदाचा गैरवापर केला हे सिद्ध होतं. एका शिपायाला तुम्ही माहिती द्यायला सांगतात, शिपाई ऑर्डर देणार का? वरिष्ठांना, तहसीलदारांना, साहेब इथे चुकीचं झालेलं आहे, इथे असं असं करा. पब्लिक सांगू शकतो तहसीलदारांना आणि तहसीलदार त्याच्यावर अंमलबजावणीचे आदेश देऊ शकतो, पण शिपाई आदेश देऊ शकतो का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जो नायब तहसीलदार
PIO पाहिजे त्याला तुम्ही माहिती अधिकारी करता. आज त्या महसुली शाखावरती नियंत्रक म्हणून, त्या विभागाचा इंचार्ज प्रमुख हेड म्हणून, आता हे यांची जे काय यांनी बोर्ड लावले त्या पद्धतीने संबंधित शाखा, आता ह्या संबंधित शाखेचा जो ह्यांनी जो नेमलेला आहे शिपायाला PIO केलेला आहे, तो PIO म्हणून आज त्या विभागाचा प्रमुख म्हणून स्वतः नायब तहसीलदार हा विभाग प्रमुख असतो महसुली शाखेचा. जे काय त्यांच्या अंतर्गत कुठले 2-3 नायब तहसीलदार असतील त्यांचे जे काय त्यांना डिवाइड करून दिलेले असतील त्याचा, आणि त्यांच्या कामाचा हेड म्हणून तहसीलदार असतो. मग इथे आमच्या वसई तहसीलदारांनी डायरेक्टली कोणाला विचारून तुम्ही ही ऑर्डर पारित केली, आणि हे इथवर थांबत नाही. आता इथे गंमत बात ही आत्ताची ऑर्डर, आणि बरं हे कुठेच नाहीये, हे आपल्या वसई तालुक्यातच आहे ही तहसील. आणि जर पालघर जिल्ह्यात कुठे असेल तर सांगा, आपण स्वतः आता बदल करण्याची मागणी करू. पाहिजे तर ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडे कलेक्टर ऑफिसला धरणे आंदोलनाला बसू, नाही तर उपोषणालाच बसू. माझी तर या महिन्यात उपोषण करण्याची तयारीच होती 3-4 विषयी, परंतु घटस्थापना आली आणि एवढा वेळ भेटत नाही. हे जे बोलताना उठसूट सर्वजण करतात हे नतीने, हे सर्व मी पेपरच्या तुम्हाला तारखा वाचून दाखवल्या. 21 मार्चला ही महासागरला बातमी प्रसिद्ध झाली की तहसीलदाराने कायद्याची अवहेलना केली म्हणून, आणि त्याच्यानंतर मी स्वतः 23/7/2025 ला गेलो किती महिन्यानंतर, आणि आज मी पुरावे घेऊन, हेही सुद्धा मला व्हिडिओ बनवताना ते मोठा व्हिडिओ बसत नाही, तेवढं ते डाउनलोडिंग हे ते अपलोड करायला थोडा वेळ लागतो, इतरही कामं असतात दैनंदिन जीवनाची, त्यामुळे एवढा वेळ कोणाकडे नसतो. कोण रिकामा तिकडा नाही, हे सरस काही थापा मारतात. ही 2020 ची ऑर्डर आहे कुठल्या अमरावती खंडपीठाची. कोणी काढली? संभाजी सरकुंडे सर, प्रथम अपिली अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी महसूल, जिल्हाधिकारी हे, नंतर माहिती अधिकारी तहसीलदार, खरं तर तहसीलदार माहिती अधिकारी, पण इथे सर्व उलटच चालतं. आता आदेश काय दिले, आदेश वाचतो ते सर्व हे नाही, ती जजमेंटची तारीख तुम्हाला मी सांगतो. 29/10/2020 ची आदेश दिलेले होते अमरावती खंडपीठाने. केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19(8) क 2 व 25(5) चे तरतुदीनुसार प्राप्त शक्तीचा वापर करून आयोग निवासी उप जिल्हाधिकारी यवतमाळ यांना जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य शाखेसाठी प्रथम अपिली अधिकारी व तहसीलदार सामान्य यांना माहिती अधिकारी म्हणून घोषित करत आहे. यापुढे सदर आदेशाचे कटाक्ष पालन करून संबंधित अनुक्रमे प्रथम अपिलीय अधिकारी व माहिती अधिकारी म्हणून कर्तव्य बजावे. कोणी सांगितलं? ते आमचे संभाजी सरकुंडे सर, अमरावती माहिती आयोगाचे खंडपीठाचे आयुक्त, यांनी आदेश दिले. का त्यांना माहिती नाही? माहिती अधिकार कायद्यामध्ये तरतूद काय आहे काय नाही ती. मग आत्ताचे राज्य माहिती आयुक्त असे आदेश का नाही देत? दुसरी गोष्ट, निवासी उपजिल्हाधिकारी यवतमाळ यांनी आगामी 1 महिन्यात विभागीय आयुक्त अमरावती यांनी त्याचे अर्धशासकीय पत्राद्वारे निर्देशित नुसार आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांनी बेदखल ठेवलेल्या एकूण 48 तक्रारी आगामी 1 महिन्यात तक्रारी काढून त्याबाबतीत प्रकरणीय तयार झालेली माहिती अपीलार्थीस प्रदान करावी, तसेच केलेल्याचे अनुपालन अहवाल आयोगात सादर करावे. का त्यांना माहिती नाही? कायदा काय होता तो? ही ऑर्डरच आहे त्यांची.
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 1910 नुसार राज्य माहिती आयोग पारित केलेल्या प्रत्यक्ष आदेश कलम 19/7 नुसार संबंधित सार्वजनिक प्राधिकरणावर निर्धारित वेळेत अनुपालन करण्यासाठी अंतिम व बंधनकारक आहे। जर पारित आदेशाचे अनुपालन न करून अवमान केल्यास प्राधिकरणाचे संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 म्हणजे आताचा बीएनएस कायद्याच्या तरतुदीच्या प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल। कोणाविरुद्ध? सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध, जर या आदेशाचा अवमान केला तर। मग आता वसई तहसीलदारांनी या कायद्याचा अवमान केलेला आहे, या आदेशाचा अवमान केलेला आहे, मग त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे की नाही? मग ती फौजदारी कारवाई करण्यासाठी मला वसईच्या सर्व आरटीआय कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आव्हान आहे की बाबांनो, तुम्ही एकत्र या आणि ह्या अन्यायाविरुद्ध आता आवाज उठवा। कारण हे फक्त वसई तहसीलदार मध्ये होत नाहीये, तर हे तुम्हाला मी पुरावे म्हणून दाखवतो। आमच्या वसई विरार महानगरपालिकामध्येही सुद्धा तेच चाललंय। त्याचं मी जे आपले आयुक्त आहे तात्कालीन होते त्यावेळेला मी अर्ज केलेला होता 6/6/2025 रोजी, आणि अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त अर्चना दिवे मॅडम सामान्य प्रशासनाला होत्या आस्थापनाला, त्यांनी मला माहिती दिलेली होती की आम्ही कायद्याची अंमलबजावणी केली। मी बोललो कुठे अंमलबजावणी केली, काय अंमलबजावणी केली? एका प्रभारी अधीक्षकाला तुम्ही माहिती अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे, ते कायद्यात बसतच नाही। कारण याही विषयी आहे बघा, हे 5/5/2025 पत्र दिलेलं, त्याच्यावर मी त्यांना 6/6/2025 पत्र दिलं। अर्चना दिवे मॅडमला भेटलो की मॅडम तुम्ही माझी दिशाभूल केली आहे, कायद्याची अंमलबजावणी करत नाही, असं मी जिल्हा अधिकाऱ्यांना स्मरणपत्र दाखल केलेलं आहे। आता तरीही सुद्धा काही ठिकाणी अंमलबजावणी झालेली नाही आहे। एक तर आता जे माहिती अधिकारी बसवण्यात आली नगररचना डिपार्टमेंटला सहाय्यक आयुक्त म्हणून, खरं तर तेही सुद्धा चुकीचं आहे, पण सहाय्यक आयुक्त त्यांनी बसवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे की काय मानायचे आता ते तुम्ही सर्वांनी ठरवा। कारण माहिती अधिकार हा कायदा पारदर्शकतेचा आहे। इथे त्या माने मॅडम आहे, त्या माने मॅडम खरं तर ऑफिशियली माहिती अधिकारी झाल्या पाहिजे होत्या त्या संपूर्ण गोष्टीच्या। कारण ही आपली 26/11/2019 विष्णोई साहेबांनी दिलेली ऑर्डर आहे। प्राधिकरण यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही। या सर्व जोपर्यंत, आता मी तुम्हाला संपूर्ण आदेशच वाचतो, हा वसई विरार महानगरपालिकेचा आदेश आहे। विद्यमान माहिती अधिकारी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 7/6 मधील तरतुदीच्या अनुषंगाने अपील अर्जांना 15 दिवसात नोंदणीकृत टपालाने माहिती देण्यात यावी। 3 कार्यालयातील लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक या सर्वात कनिष्ठ कर्मचाऱ्यास माहिती अधिकारी म्हणून नेमले असून हे योग्य नाही आहे, कोणी राज्य माहिती आयोगाने खंत व्यक्त केली। प्राधिकरणाने यांनी तसे केल्याचे दिसून येत नाही, कायद्याची अंमलबजावणी केलेल्याचे। यास्तवर जोपर्यंत सार्वजनिक प्राधिकरण तथा महानगरपालिका आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका सक्षम अधिकाऱ्यास माहिती अधिकारी म्हणून नेमत नाही, तोपर्यंत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 19(8)(क)(2) अन्वये वसई विरार शहर महापालिकेच्या प्रत्येक विभागात तसेच प्रत्येक प्रभाग समितीमध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी, उदाहरण उप अधीक्षक किंवा कार्यालयीन अधीक्षक, विभाग प्रमुख, सहाय्यक आयुक्त, जे पद अस्तित्वात असेल, पुन्हा सांगतो नीट ऐका, वसई यास्तवर जोपर्यंत सार्वजनिक प्राधिकरण तथा महानगरपालिका आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका सक्षम प्राधिकाऱ्यास माहिती अधिकारी म्हणून नेमत नाही, तोपर्यंत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 19(8)(क)(2) अन्वये वसई विरार शहर महापालिकेच्या प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये लिपिक
वरिष्ठ लिपिक यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी, उदाहरण उप कार्यालयीन अधीक्षक आपल्या आकृती बंधामधून वसई विरार महापालिकेमधून पद घालण्यात आलेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी कार्यालयीन अधीक्षक ठेवलेला आहे. तोच विभाग प्रमुख असतो आणि सहाय्यक आयुक्त, खरं तर सहाय्यक आयुक्त हाच विभाग प्रमुख आहे. विभाग प्रमुख पद आपल्याकडे नाहीच आहे. कार्यालयीन अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त हीच पद आहे. बाकीचे लिपिक, वरिष्ठ लिपिक हे सर्व असतात, पण ते माहिती अधिकाराच्या कशामध्ये PIO म्हणून, माहिती अधिकारी म्हणून बसत नाही. हे पद अस्तित्वात असेल त्यांनाच माहिती अधिकारी म्हणून नेमण्यात यावे असे सुद्धा आदेश दिले. आयोगाच्या ह्या पुढील सर्व सुनावणीत संबंधित अधिकारी यांनी उपस्थित राहावे आणि या आदेशाची 15 दिवसाच्या आत त्यांना अंमलबजावणी करायची होती. त्याच्यानंतर आयुक्त अनिल कुमार पवार साहेबांनी त्याची एक ऑर्डर काढली. ती ऑर्डर माझ्याकडे आहे आणि सर्वांना त्याच्यामध्ये माहिती अधिकारी म्हणून देण्यात आले. नंतर रमेश मनाले आणि सदानंद पुरव हे 2 महानगरपालिकेचे बागड बिल्ले जे आता नाही आहे. रमेश मनाले साहेब आमचे अतिरिक्त आयुक्त होते, सदानंद पुरव साहेब हे आमचे उपायुक्त होते. ह्यांना काय माहिती काय सुचलं, ह्यांनी डायरेक्ट आयुक्ताच्याच ऑर्डरमध्ये चेंजेस करून टाकलं. बांधकाम विभागाला जो माहिती अधिकारी होता प्रदीप पाचनगे, आणि तोच पाहिजे कायदेशीर बघायला गेलं तर, तिथे आज संजय पाटीलला ठेवलं आणि उपायुक्त बांधकाम विभागाला दिला नाही. ही शोकांतिका बाब आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे सूर्यवंशी साहेब जे आता विद्यमान आमचे आयुक्त झालेले मुख्य प्रशासक वसई विरार शहर महानगरपालिका, त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकर तात्काळ बांधकाम विभागाला उपायुक्त देऊन त्याला प्रथम अपिली अधिकारी म्हणून घोषित करावं. नगररचना विभाग आहे, तिथे माने मॅडम हे सहाय्यक संचालक म्हणून बसलेले, ते ऑफिशियल माहिती अधिकारी म्हणून तिथे पाहिजे आणि तिथे आता कोणतरी संचालक नियुक्ती करून त्याला प्रथम अपिली अधिकारी चार्ज देण्यात यावं माहिती अधिकार कायद्याच्या प्रमाणे. ही आमची तुमच्याकडे मागणी आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आज CUC विभाग आहे, ज्याला आपण अनधिकृत बांधकाम निष्कासन विभाग बोलतो, त्याही विभागाला माहिती अधिकारी नाही. तो विभाग आहे पण तिथे माहिती अधिकारी पण नाही, तिथे प्रथम अपिली अधिकारी पण नाही, तिथे उपायुक्त नाही. मी आत्ताच्या माझ्या बरेचशा सुनावणी दरम्यान मी प्रश्न विचारला की बाबा तो CUC विभाग स्थापन केलाय, तिथे 12 ते 15 कर्मचारी काम करतात, तिथे महानगरपालिकेतर्फे मनुष्यबळ लावले जातात, पैसा लावला जातो, मग त्याचा हिशोब तिथं लोकांना कसं काय भेटेल, पारदर्शकता कशी काय असणार समोर? कारण तिथे उपायुक्त नाहीये. तिथे प्रथम जर अर्ज तिथे केल्यानंतर आज शासन निर्णय 2000 निर्णयाच्या GRच्या अनुषंगाने CUC विभाग स्थापन झाला, त्याचं कामकाज तशा रीत्या चाललं पाहिजे. ते होत आहे की नाही हे जनतेला कळणार कसं? आज तिथे सहाय्यक आयुक्त अपॉइंटमेंट आहे पण त्याला माहिती अधिकारी म्हणून घोषित नाही केलेलं आहे. तिथे उपायुक्त नाहीये. तिथे तात्काळ या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सूर्यवंशी साहेबांना विनंती करतो की त्यांनी उपायुक्त तिथे नेमणूक करण्यात यावी. कारण आता वसई विरारची जी काय अनधिकृत बांधकामाची भयानक परिस्थिती चाललेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी मला राज्याच्या सर्व RTI कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं अशी मी सर्व RTI कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर वसई विरारमध्ये जन आंदोलन उभं राहावे. आणि ही महानगरपालिकेची परिस्थिती नाही तर पोलीस स्टेशनची सुद्धा तीच परिस्थिती आहे. जो वरिष्ठ पोलीस निरीक्षक तो सहाय्यक माहिती अधिकारी असतो, त्याला माहिती अधिकारी म्हणून बसवलेले, प्रथम अपिली अधिकारी म्हणून बसले. खरं तर इतर मुंबई ठिकाणी बघायला गेलं किंवा इतर अन्य ठिकाणी बघायला आणि शासनाचे परिपत्रक आहे की त्या परिपत्रकानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त हा PIO असतो माहिती अधिकारी आणि त्याचा वरिष्ठ दर्जाचा जो उपायुक्त असतो तो प्रथम अपिली अधिकारी असतो. आता उद्या केसची मला एका जनता दरबार तक्रार केली होती, त्याच्या एका पोलिसांनी मला सांगितलं की आम्हाला पोलीस म्हणजे SP ऑफिसची आम्हाला परमिशन लागते की गुन्हा दाखल करावा की नाही.
जर त्या गुन्ह्याला महाराष्ट्र लोकसेवा कायद्याप्रमाणे, नागरी सनदेप्रमाणे जर वेळ लागत असेल, काय लागत असेल, तर त्याची तक्रार आम्ही करायची कोणाकडे? आज जर माहिती अधिकाऱ्यांमधून माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यावर ठोस भूमिका कारवाई जर करायची असेल तर आम्ही बसायचं कोणाकडे? हा आम्हाला आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आज जी राज्य माहिती आयोगाने जी जजमेंट मी तुम्हाला वाचून दाखवली त्या पद्धतीने अंमलबजावणी ह्यांनी केलेली नाही. सर्रास वसई तालुक्यामध्ये संपूर्ण प्रशासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन असू दे, महानगरपालिका असू दे, तहसीलदार असू दे, यांनी सर्वांनी कायद्यांची विटाबना केलेली आहे. त्याच्यावर मुख्य राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे हे काय कारवाई करणार? जर जुने आयोग जर असे आदेश देत असतील तर आपण त्याच्यावर काय आदेश देतात, काय आदेश देणार, हे आम्हाला आता बघायचं आहे. हे आम्ही तुमच्यासमोर पुरावे ठेवलेले. जर येत्या काही दिवसात नाही, आणि माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की माझा व्हिडिओ काही चुकीचं वाटत असेल किंवा काही तुमच्या मनात शंका असतील किंवा काही मी सुधारणा करावी, मला बरेच जणांचे फोन आले की साहेब तुम्ही असं हे करा, तुम्ही तसं हे करा. खरं तर व्हिडिओ मला लांबवायचा नव्हता, परंतु पुरावे आहे आणि सर्व तुमच्यासमोर मन मोकळेपणाने सर्व विषय बोलायचे होते. कारण हे रोज मी तुमच्यासमोर येऊन बसू नाही शकत, व्हिडिओ बनवू शकत नाही, हा माझा धंदा नाही आणि मला हे आवडत पण नाही. पण जे चुकीचं चालू आहे त्याच्यावर कुठेतरी वाचा कोणीतरी फोडली पाहिजे. आज माझ्या मित्रांनी, माझे जे मित्र सहकारी आहे, आमच्या RTI जे जिवंत राहावं यांची प्रामाणिकपणेची धडपड असते, ते आमचे विठ्ठोबा ध्यान साहेब, त्यांनी मला ही माहिती दिली. त्यांना मी सांगितलं मला हे आदेश भेटतील का, जरा तुमच्या नेटवर मी पाहिलेले आहे की असे मला दिसतात आहे. त्यांनी मला हे कॉपीज दिली. तेव्हा हे तुमच्या समक्ष मी सांगायला उभा राहतोय. आज जर हे कॉपीज भेटल्या नसतात तर मी कसं काय सांगितलं असतं. मग आज संभाजी सर पुंडे यांनी 29/10/2020 मध्ये त्यांच्या आदेशाच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये 4 मध्ये परिषदेमध्ये त्यांनी म्हटलेले की केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे 19/10 नुसार राज्य माहिती आयोगाने पारित केलेल्या प्रत्येक आदेश कलम 19/7 नुसार संबंधित सार्वजनिक प्राधिकरणावर निर्धारित वेळेत अनुपालन करण्यासाठी अंतिम बंधनकारक आहे. जर आदेश अनुपालन न करून अवमान केल्यास प्राधिकरणाच्या विरुद्ध म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध BNS कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. मग ह्या वसई विरार शहर महानगरपालिका, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांच्या विरुद्ध यांनी कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे RTI कार्यकर्त्यांची. आणि त्याचे आम्ही पुरावे दिलेले आहे, पत्र दिलेले आहे त्यांना आम्ही. ही महासागर पेपराची बातमी आहे. माझ्याकडे स्वतः जिओ ट्रॅकिंगचा पुरावा आहे, GPS की त्यांनी माहिती अधिकाराची विटंबना केलेली आहे. पोलीस स्टेशनचाही सुद्धा पुरावा आहे. PIO काय आपलं हे स्पेशल क्राईम बेंच म्हणजे जो असतो गुन्हे, स्पेशल गुन्हे, त्यांना तुम्ही माहिती अधिकारी केलाय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जो सहाय्यक माहिती अधिकारी असतो त्याला प्रथम अपील अधिकारी केलाय त्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज म्हणून. हे कुठल्या कायद्यात तरतुदीमध्ये बसतं चौकटीत मला सांगा ना. कारण कायदा सांगतो वर्ग 1 आणि वर्ग 2 चा अधिकारी पाहिजे आणि त्याच्यामध्ये शासनाने तुम्हाला ऑलरेडी गाईडलाईन्स केलेले आहे. तुम्ही कसं काय नाकारू शकता? शासनाचं परिपत्रक आहे की सहाय्यक पोलीस आयुक्तच हाच माहिती अधिकारी झाला पाहिजे म्हणून. कारण पारदर्शकतेचा भाग आहे. यासाठी माझी आपणा सर्व RTI कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, त्या गणेश लाडची वसई तालुक्यात जेवढे स्वतःला RTI कार्यकर्ता म्हणवतात, हा कायदा जिवंत राहावा. आणि तुम्हाला माहिती नुसती कागदोपत्री खेळ खंडोबार करू नका, नुसती कागद जमा करू नका. हा मला पण कधी कधी प्रश्न पडतो. मीही बरेच RTI कार्यकर्त्यांना बोलतो, जर बाबांनो तुमची काही चूक नाही, कारण तुम्हाला कायदाच माहिती नाहीये. पहिली मेन गोष्ट, कारण तुम्हाला कायदा माहिती नसल्याने तुम्ही काही सरस RTI टाकत जातात, एकावर एक. त्याची आधी पहिला माहिती द्या. जर तुम्हाला माहिती नसेल आम्हाला विचारा. काही दुसरी काही तज्ञ मंडळी आहे, वकील लोक आहे, त्यांचा सल्ला घ्या.
की बाबा मला ही माहिती पाहिजे, मी कशीही करू. एव्हिडन्स ऍक्ट आहे, द विल्सन ब्लोअर कायदा आहे, लोकायुक्त आहे. अहो मला स्वतः राज्य माहिती आयुक्तांनी सांगितलेलं, ठेकेदार मॅडम होत्या, की बाबा ह्या अशा सर्व तक्रारी लोकायुक्तांकडे निपटारा होतो. मग अशी माहिती कलेक्ट करा, माहिती घेऊन लोकायुक्तांकडे बसा. नाही कळलं आम्हाला विचारा कसं काय करायचं काय नाही, ते लोकपाल आहे. पण हे अशा गोष्टी कोणी काही करू नका. मी हात जोडून विनंती करतो आणि लवकरात लवकर कायदा वाचवण्यासाठी शासनाकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा सर्वांनी, की बाबा आमच्या वसई तालुक्यामध्ये असं असं चालू आहे. हे पोलीस, हे तहसीलदार, हे प्रांत, हे महानगरपालिका ही कायद्याची विटंबना लावते, हे झोपेचं सोन घेऊन बसलेले. आपण सर्वजण जाऊन राज्य माहिती आयोगाकडे धरणे आंदोलनाला बसू आता पर्याय म्हणून. आज जसं, आणि खरं तर राज्य माहिती आयुक्तांना माझी विनंती आहे, केंद्रीय माहिती आयुक्तांना आणि मुख्य राज्य माहिती आयुक्तांना, जसं देशामध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणूक आयोग, निवडणूक माहिती आयुक्त यांची आज काय किडग्या निघतात आहे आणि जागोजागी जन आंदोलन उभं राहतंय, तसं माहिती अधिकार कायद्याविषयी लोकांचा जो विश्वास आहे, आरटीआय कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, तो कसाला देऊ नका. नाहीतर तुमच्या किड्या आणि तुमच्याविषयी जन आंदोलन उभं राहायला आता वेळ लागणार नाही. कारण लोकांचा कायद्यावरचा विश्वास आता उडत चाललेला आहे. हे अशी प्रकरणं ज्यावेळेला समोर येत आहेत. आता मला सांगा ना, आता मी राज्य माहिती आयुक्तांनी ही पेपरात बातमी दिली ना, सराईत माहिती अधिकार कायद्याचा खल्लास खेळ म्हणून. मग आज जर शासकीय अधिकारी, लोकसेवक कायद्याची अशी विटंबना करत असेल, कायद्यामध्ये तरतूद असताना नियमाचे पालन करत नसेल, मग त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय करणार? तुम्ही आता वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी पालघर यांना आदेश देणार का की त्वरित सर्व ठिकाणी माहिती अधिकारी जसे नियमात आहेत तसे बसवा, नाही तर तुमच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. जशी संभाजी सर, कुंडे सरांनी जजमेंट दिली तशा रित्या, मी सांगितलं, वाचून दाखवलं तशा रित्या, हे मला सांगा जरा. आणि जर तसं नाही झालं तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, जन आंदोलन उभारावं लागेल. कारण आम्हाला भारतीय घटनेने अधिकार दिलेला आहे शांत मार्गाने. आम्ही कुठे काय अस्त्र घेऊन येणार नाही, काट्या घेऊन, तलवारी घेऊन. आम्ही काय निश्चित व्यक्त हे करणार नाही मारामारी करून. आम्ही शांत मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलने करून, धरणे आंदोलने, उपोषणाला बसून आम्ही आमचं निश्चित व्यक्त करू. मग तेव्हा आम्हाला तुम्ही कुठल्याही शब्दांनी बोलायचं नाही, न गृहीत धरायचं नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं आहे. आणि पुन्हा सांगणं आहे, सर्व आरटीआय कार्यकर्त्यांनी एकत्र या. वसई तालुका, पालघर जिल्ह्याचे जेवढे आरटीआय कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी एकत्र या. हा शासनाचा कुठेतरी कट रचला जात आहे, आरटीआय कायदा दाबण्याचा, आरटीआय कार्यकर्त्यांना कुठेतरी फसवण्याचा हा कट रचला जात आहे. काही 4-5 जणांना हाताशी घेऊन आता हा कट त्यांचा हाणून पाडा आणि हा कायदा वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो. नमस्कार. पुन्हा एकदा सांगतो, काही चुकीचं वाटत असेल किंवा काही मनात प्रश्नचिन्ह उभत असेल, माझं काही बोलताना जर काही हे झालं असेल तर आपण मला गाईडलाईन्स करा, मार्गदर्शन करा, कमेंट्समध्ये मला सांगा. मी आणि आपला नंबरही सुद्धा लिहा, मी आपणास फोन करून त्याच्यावर निश्चित चर्चा करू आपण. आणि कसं काय एकत्र येऊन जन आंदोलन उभं करावं लागेल ह्याची सुद्धा आपण लवकर मीटिंग चर्चा घेऊन हे करू. धन्यवाद.